शून्य सावलीचे रहस्य. मुंबईकरांची सावली 15 मे रोजी, तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवलीकरांची सावली 16 मे रोजी साथ सोडणार. मुंबईत शुक्रवार 15 मे रोजी दुपारी 12:35 वाजता उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचे खगोल अभ्यासक डॉ. सोमन यांनी सांगितले. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवार 16 मे रोजी दुपारी 12:35 वाजता घेता येईल. याविषयी अधिक माहिती देताना सोमन म्हणाले की उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकर वृत्ताच्या प्रदेशातूनच हा अनुभव घेता येऊ शकतो. नमस्कार. आपण म्हणतो आपली सावली आपली साथ कधीही सोडत नाही, पण ते 100% बरोबर असतंच असं नाही. कारण वर्षातील 2 दिवस असे असतात, सूर्य मध्यान्हीला बरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली आपली साथ सोडते, अदृश्य होते. मुंबईकरांना हा अनुभव शुक्रवार 15 मे रोजी दुपारी 12:35 घेता येणार आहे. शुक्रवारी 15 मे रोजी मुंबईमध्ये दुपारी 12:35 सूर्य बरोबर डोक्यावरती मध्यान्हीला येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची सावली अदृश्य होणार आहे. तसंच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवलीकरांची साथ शनिवारी 16 मे रोजी दुपारी 12:35 सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानं सावली साथ सोडणार आहे, अदृश्य होणार आहे. हा अनुभव घेऊन पहा. वर्षातील 2 दिवस असतात. दुसरा दिवस 28 जुलै हा आहे, परंतु त्या दिवशी ते दिवस पावसाळ्याचे असतात, त्यामुळे आपल्याला अनुभव घेता येत नाही. तेव्हा 15 मे रोजी मुंबईला सावली अदृश्य होणार आहे आणि 16 मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवलीकरांना हा अनुभव घेता येणार आहे. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातच हा अनुभव घेता येतो, म्हणून विसरू नका. मुंबईकरांनो, येत्या शुक्रवारी 15 मे रोजी दुपारी 12:35 उन्हात उभे राहिल्यानंतर तुमची सावली अदृश्य झालेली दिसेल आणि ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली येथील लोकांची सावली शनिवारी 16 मे रोजी दुपारी 12:35 अदृश्य होईल. निसर्गाचा हा चमत्कार स्वतः अनुभवू शकाल. धन्यवाद. वर्षातून 2 वेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने अनुभव घेता येत नाही. आपल्या गावच्या अक्षांशा इतकी सूर्याची क्रांती झाले की त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.